हे लोकांचे भाषण पाहून असे बावरलो की लवकर सावरलोच नाही, परंतु थोडासा बावरलेला आणि थोडासा सावरलेला म्हणून आज मनोगत व्यक्त करेन. सुरुवातीला सर्वांना अभिवादन व्यक्त करतो. वेळ खूप गेला आहे, कोणाची नावं वगैरे घेत नाही आता. सुरुवातीला एक माझी थोडीशी ओळख करून देतो. मी सत्यमर्जन जगदाळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्यामार्फत एक राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये माझी 72 रँक येऊन एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे. ॲक्च्युली एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी इथं बोलणार नाही. या गावात जन्मलेला, या गावात वाढलेला, महात्मा गांधी विद्यालय निरा इथे शिकलेला, या गावातून एक 5-6 वर्षापूर्वी एक जीन्स, एक टी-शर्ट, एक बॅग घेऊन पुण्यात गेलेला आणि 5-6 वर्षानंतर एक ब्लेझर घालून मस्तपैकी अधिकारी बनून आलेला. पण तुमच्याच कुटुंबातला इथे बसलेल्यांचा मोठा भाऊ आणि आलेल्या पालकांचा एक मुलगा म्हणून आज या ठिकाणी मनोगत व्यक्त करेल. मला प्रत्येकचा एक 10 दिवसापूर्वी कॉल आला होता. प्रत्येक मला म्हणला की मला पण जास्त असं बोलायची सवय नाही ॲक्च्युली, त्यामुळे थोडंसं माईकचा ॲडजस्टमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. प्रत्येकचा कॉल आला होता. प्रत्येक मला काय म्हणला की सत्यम काहीतरी मोटिवेशनल बोलायचं आहे. मुलांची 10वी-12वीची परीक्षा खूप त्यांनी अभ्यास केला पाहिजे. पण एक सांगू का, म्हणजे आपले उपसरपंच खूप छान म्हणले बरं का, मला आवडलं त्यांचं एकदम, म्हणजे फ्लुएंटली त्यांनी इंग्लिशचे बोलले. त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड मला लक्षात आलं की उलट त्यांची सेवा आपल्या गावामध्ये खूप भाग्याची गोष्ट आहे. तर वक्त्याची कला असते. वक्ता बोलून पाण्याला आग लावू शकतो, पण तुम्हाला मी एक सांगतो, आग हा पाण्याचा काय गुणधर्म नाही, लागलेले आग टिकणार किती. म्हणून आज वास्तववादी बोलून एक वास्तववादी आग लावायचा प्रयत्न करेल की जी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. सुरुवातीला एक माझा प्रवास सांगतो. माझे वडील शिक्षक होते. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्यामुळे माझं शिक्षण झालं. परिंचेला झालं, बेल्लेला झालं. 7वीत असताना मी आपल्या महात्मा गांधी विद्यालय निरा या ठिकाणी प्रवेश घेतला. आता म्हणजे प्रॅक्टिकली सांगायचं झालं ना, माझं म्हणजे तुम्ही इथले विद्यार्थी, तुम्हाला माहिती आहे का, 5वीला आणि 8वीला सेम इंग्लिश असतं, बरोबर आहे ना? हो ना, बरोबर आहे ना? मग त्यावेळेस माझं 7वीला मी जेव्हा सेम इंग्लिश घेतलं होतं ना, माझ्या वडिलांनी शिक्षकांची माझी ओळख करून दिली की नवीन विद्यार्थी आहे, जरा वर्ग शिक्षकांची ओळख असावी. तर ते शिक्षक काय म्हणले माहिती का, माझं 5वी 6वी मराठीतून चालतं. ते मला शिक्षक असे म्हणले की वडिलांना सांगलं, ते माझ्याशी बोलले नाहीत, ते म्हणले की हे सेमी इंग्लिश आहे, इंग्लिश असू द्या, सायन्स असू द्या किंवा मॅथ असू द्या, हे इंग्लिशमध्ये असतं, तुमच्या मुलाला झेपणार नाही मला म्हणले. आता माझ्याशी तर काही बोलत नव्हते, वडिलांशी बोलत होते, पण वडील गर्वाने म्हणले की नाही तू करलच. वडील गेले, मी असं सांगत नाही ॲक्च्युली अशी गोष्ट. मला ते सर काय म्हणले माहिती आहे का, तुझ्या वडिलांना मी सांगितलं की तुला हे झेपणार नाही, पण हे लक्षात घे, आता तू 1-2 महिन्यानंतर तू स्वतःहून माझ्याकडे येशील आणि म्हणशील की मला नॉन सिमेंट टाका. हे महात्मा गांधी विद्यालयातली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला जिद्दीनं सांगतो, त्या वर्गात म्हणजे पूर्ण 7वीचे येतात, मी काय सोडून जायचं तर म्हणलंच नाही, त्या वर्गात मी पहिला आलतो. म्हणजे खोटं वाटत असेल तर आभी बालेराव वर्गमित्र आहे, सागर आहे आमचा, सागर लकडे वर्गमित्र आहे, म्हणजे खोटी अशी गोष्ट नाही. आणि 7वी 8वी 9वी 10वी नीरजची शाळा झाली. म्हणजे शिक्षण म्हणजे काय, त्यांनी मागाशी सांगितलं, शिक्षण म्हणजे फक्त घोकणं आणि परीक्षेत ओकणं म्हणजे शिक्षण नसतं. माणसाच्या अंगी जे गुण आहेत त्याचं पूर्णत्वीकरण, त्याचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असतं. खूप म्हणजे नीरजच्या शाळेनं खूप दिलं. तुम्हाला सांगतो, 10वी होती, 10वीला असताना 100 मीटरची स्पर्धा असू द्या, व्हॉलीबॉलची स्पर्धा असू द्या, हँडबॉलची स्पर्धा असू द्या, विराजनं सांगितलं क्रिकेट असू द्या, इव्हन हे वक्तृत्व नाही त्यावेळेस निर्माण होत होतं. मी फक्त अभ्यास करून घुकूनही झालो नाही. त्यामुळे तुम्ही एवढं जरी घेतलं ना की शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास करणं असं नाही. अभ्यास तर करायचाच आपल्याला, पण त्याच्या व्यतिरिक्त आपले जे अंगी जे सुप्त गुण आहेत ना त्यांचा सुद्धा विकास झाला पाहिजे. 10वीला खूप छान म्हणजे 91% मार्क पडले. त्याच्यानंतर 11वी 12वी केली. 11वी 12वी सायन्स साधना महाविद्यालय RR शिंदे ज्युनियर कॉलेजमधनं सायन्स केली. म्हणजे तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट सांगतो, प्रत्येक मला सायन्सला 99 मार्क येत बरं का. 10वीला 99 मार्क म्हणजे एकच मार्क गेला तर कुठे गेला ते सरांना माहीत असेल. आणि 12वीला फिजिक्स मॅथ खूप अवघड असतं. फिजिक्सला 91 मार्क आहेत आणि मॅथला 100पैकी 96 मार्क आहेत. 85% आणि मोठेपणा म्हणून सांगत नाही, एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा. त्या हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये मी एक चांगलं सांगतो, प्रत्येक जर 85%च्या अभाव जर कोणी सायन्सला घेतले तर माझ्याकडून त्याला सन्मानाची शाल आणि श्रीफळ आणि 1000 रुपये. आणि त्याला मी माझा स्वतः नंबर देणार की कधी काउन्सिलिंग लागली की डायरेक्ट मला फोन करायचा. त्यामुळं 85%च्या प्लस मार्क पाडायचा प्रयत्न करा की मला साठी मी खूप अभ्यास करतो, मला चांगले मार्क वाटतं. करताना प्रयत्न
12वीच्या मुलांनी 85% प्लस करताल ना. अरे काहीच आवाज येत नाही. 12वीच्या मुलं मार्ग येत का? बरं. मग 12वी त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे 12वी झाली माझी. मी स्पर्धा परीक्षा करायचा लहानपणापासून. म्हणजे मी नेहमी म्हणायचो मला काय व्हायचंय, एकतर कलेक्टर तरी व्हायचंय नाही तर क्रिकेटर तरी व्हायचं. क्रिकेट छान खेळतो मी, ते आता मागं पडलं थोडंसं. मग त्या दापोली विद्यापीठाला ॲडमिशन घेतलं. परंतु तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की खूप वेळ जातोय, आपला प्रॉपर अभ्यास होत नाही. त्याच्यानंतर मी ॲडमिशन BA ला घेतलं. BA बॅचलर ऑफ पॉलिटिक्स. ॲक्च्युली म्हणजे असं म्हणतात की तुम्ही इंदुरेकर महाराजांचं भाषण ऐकलं असेल. आम्हाला म्हणतात की BA म्हणजे ती मिरवणुकीला कामाला येतात पोरं. असं काय नाही बरं का. आणि आमचे मित्र बी माझी चेष्टा करतात. म्हणजे जनरली काय असतं ABCD AB. आम्हाला म्हणतात तू काय शिकला BA. मग ती खूप चांगली शिकलेली, इंजिनिअरिंग वगैरे केलेलं आहे. पण इंदुरेकर महाराजांना सगळ्यांना सांगणे BA शिकलेले काय कमी नसतात. उदाहरणार्थ TNR राजश्री पहिली आली ती BAच होती. खूप जणांचे मोटिवेशनल असणारे विश्वास नांगरे पाटील BAच होते. आणि मी पण BAचे बरं का. म्हणजे असं त्या मला कमीपणा काही वाटत नाही. 16 ते 19 चांगला अभ्यास केला. 20ला पहिला अटेम्प्ट दिला. आमच्या परीक्षेत 3 टप्पे असतात, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. 20ला अटेम्प्ट दिला, जून 21ला पास आउट होतो. पहिला अटेम्प्ट दिला पूर्व परीक्षेला म्हणजे ना 203.5चा कट ऑफ लागला. 203.5 आणि मला किती मार्क होते 202.9. म्हणजे हार्डली एकापेक्षा कमी मार्कांनी नापास झालो. पण काय घाबरणार नव्हतो. निरतलंच पाणी म्हणलं सगळं घालवेल पण नागपुराच करेल. मग पुढच्या वेळेस अटेम्प्ट दिला. अरे मग तरी परत तशीच अवस्था 228.38चा कट ऑफ लागला. पूर्व परीक्षेला मी पुन्हा नापास झालो. 228.13 मार्क होते. एका मार्कापेक्षा कमी सुद्धा मार्क, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी. 28.13 आणि 38 किती 0.25चा तर फरक ना त्यांनी. पण म्हणलं निराचं पाणी मागं कुठं सरकते ते होणार. म्हणलं जिद्द नाही सोडली, चिकाटी नाही सोडली. पुढच्या वर्षी दिला. म्हणलं आता पुढच्या वेळेस तर कट ऑफपेक्षा 10-15 मार्क जास्त पडली. मुख्यला गेलो. म्हणलं ह्या वर्षी काही सुट्टी नाही. पण मेन्समध्ये नापास झालो. मग 2023 साली पूर्व परीक्षा दिली, मुख्य परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिला. पोलीस महासंचालक रजनीश शेठ, महाराष्ट्र महासंचालक म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे जे प्रमुख असतात त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे चांगला गेला इंटरव्ह्यू. आणि 26 सप्टेंबरला माझा रिझल्ट आला. आणि महाराष्ट्रातनं 72वी रँक घेऊन एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी निवड झालेली. धन्यवाद. ॲक्च्युली जास्त म्हणजे मी कायम डाऊन टू द अर्थ असतो, असं जास्त सांगत नाही. तुम्हाला सांगायचा उद्देश काय माहिती आहे का, मी तर शिकलो ना रे. ह्याच शाळेत शिकलो, ह्याच भात खाल्ला. 72 मला आवडायचा. आता आहे का अजून चालू स्कीम लय हसू नका. त्याच्यात पौष्टिक गुणधर्म असतात. इंग्लिश मिडियमपेक्षा मग ते नाही का रील्स बघता ना तुम्ही, मराठी मिडियमवाले पुरं का पुढे भातामुळे तर पुढे ते. मग छान पद्धतीने मला तेवढंच सांगायचं की मी करू शकतो तर तुमच्यातलंही करू शकतो. प्रत्येक मला म्हणला की 11वी 12वीला आता म्हणजे 12वीची परीक्षा आहे ना, मला माहिती आहे 10वी 12वी 11 फेब्रुवारीला परीक्षा आहे 12वीची. तर आता म्हणजे त्याच्याबद्दल संदर्भात थोडंसं बोलतो की 3 प्रकारचे विद्यार्थी असतात प्रत्येक. जे टॉपर येणार आहे पहिल्या 4-5 मध्ये. दुसरा एक प्रकार असतो त्यांनी अभ्यास केलेला असतो, ते टॉपर येणार नसतात पण ते नापास होणार नसतात. तर तुम्हाला असं सांगणे जे तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे, म्हणजे आपण सांगण्याच्या अगोदर त्यांचं नियोजन झालेलं असतं. वेगवेगळे परीक्षा वेगवेगळ्या डेटला असतील तर त्याचं तुम्ही व्यवस्थित हे करा. जेवढे नियोजन झालं आहे ते फॉलो करा आणि पेपरला जा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एकदम म्हणजे अजिबात फिक्र करायची नाही. म्हणजे छान वाक्य आहे, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा और फिर देख होता है क्या. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पूर्णपणे जा. आणि तिसरा प्रकारचा विद्यार्थी असतो, म्हणजे तिसरा प्रकारचा विद्यार्थी कसा असतो माहिती आहे का, त्यांनी वर्षभर काय केलं असतं नुसतं दर्द डिस्को, दिन में मेरे दर्द डिस्को म्हणून त्यांनी वर्गाला त्रास दिलेला असतो, गावाला त्रास दिलेला असतो, शिक्षकांना त्रास दिला असतो. त्यांनी काय करायचं, त्यांनी बी घाबरायचं नाही. जगदाळी सगळ्यांसाठी सांगणार आहे. त्यांनी काय करायचं, प्रत्येक सारखं असू दे किंवा एखादा मोठा विद्यार्थी किंवा हुशार असेल ना तर त्यांनी काय करायचं, त्याच्यापाशी जायचं. म्हणजे मला माहिती आहे की फ्रिक्वेंटली काही क्वेश्चन येत असतात, मग ते करून घ्यायचं. त्यांनी मला आता पहिल्याचे प्रयत्न त्यांनी नाही करायचा. त्यांनी काय 35 जिंदाबाद त्यांनी ते 35 मार्क पाडायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक सर असू द्या किंवा वर्गातला मोठा एखादा चांगला हुशार विद्यार्थी असू द्या, कोणते फ्रिक्वेंटली क्वेश्चन येतात ते करायचे. आणि मला माझा दुसरा रँक आला 10वीला. मला फक्त मला आठवते इतिहासाला कमी मार्क होते. प्रॉब्लेम काय झाला, आता तुमचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहेत ना, फक्त काय करायचं, जे चेक माझे वडील शिक्षक आहेत त्यामुळे मला बोर्डाचे जे आन्सर आहेत ना ते मला माहीत असतं. एखादा प्रश्न असेल किंवा काय असेल ना, कारणे द्या किंवा उत्तर द्या, असं 1 2 3 4 पॉईंटमध्ये लिहायचं. ते पॉईंटला मार्क असतं. तुम्ही असं पॅरेग्राफ काढून नाही लिहायचं.
आणि याच्या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे वर्ड असतील त्याला अंडरलाईन वगैरे करायचं. आणि हे तुम्ही करताच. ॲक्च्युली मला काय सांगायचं माहिती आहे का, हे काय नाही एवढे 10वी 12वी महत्त्वाचा टप्पा आहे, पण असं बी काय नाही म्हणजे शिकलात म्हणजे पास झाला पाहिजे म्हणजेच खूप मोठं होतं, मोठे मार्क आले म्हणजेच खूप मोठा होत असं नाही. पण इथून पुढं काय सांगतो ते महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आहे ना 10वी 12वी जेव्हा होतं ना त्याच्यानंतर असं रिलॅक्स राहू नका. ती तुमचं काय असेल स्वतःला ओळखा आणि त्यातनं एक करिअर निवडा. म्हणजे हे सगळे करतात, इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं. मग कसे जे वक्ते बोलले त्यांनी बी सांगितलं, पण मी तुम्हाला सांगतो मी 12वीला बी तुम्हाला सांगितलं की मी दापोली विद्यापीठाला ॲडमिशन घेतलं, कारण की त्यावेळेचा ट्रेंड कसं होता की जी ॲग्री करतात ना मुलं ती बऱ्यापैकी अधिकारी व्हायची. फक्त मी लक्षात एवढं ठेवलं होतं की मी बी खूप भाषणं ऐकली की बाबा नियोजन करायचं, टार्गेट करायचं, त्याच्या दिशेने अचीव करायचं. टार्गेट तर ठरवलं, पण इथं नाही थांबायचं. हे लोकांनी सांगितलं तर एकच टप्पा, तसं नाही करायचं, पण टार्गेट ठेवलं. आता काय एखाद्याने डॉक्टर होऊ द्या, एखाद्याने मेडिकल होऊ द्या, एखाद्या इंजिनियर होऊ द्या. मग तुमचं काय लक्षात असलं पाहिजे की मेडिकलला जाण्यासाठी काय असतं. माझ्या मते आता नीट असते, आमच्या वेळेस म्हणजे इंजिनिअरिंगसाठी काय होती, जेई होती. मग ते लक्षात असलं पाहिजे की आपल्याला जेई नीटचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर काय एक अगोदर झालेलं एखाद्याने अधिकारी झालं ठरवलं तर माझ्यासारखं अधिकाऱ्याला भेटलं पाहिजे किंवा डॉक्टरला अगोदर भेटलं पाहिजे. सर कसं असतं, कशी परीक्षा असते, काय पार्श्वभूमी असते. त्यामुळे फक्त टार्गेट ठेवायचं नाही, ते टार्गेट पुढे जाण्याचे साधनं काय काय तुम्हाला ते तुमच्या लक्षात असले पाहिजे की हे साधन आहे, हे साधन आहे. बरं एवढं झालं. अजून माणूस काय माहिती आहे का, हे दुसरा टप्पा जिंकला. ह्याच्यानंतर माणूस खरं कुठं खचतोय माहिती आहे का, की म्हणजे लेझिबिलिटी असते माणसं, डिसिप्लिन नसतो. तुम्ही जेव्हा अभ्यास चालू करताना आता आमची मोठी पुस्तकं आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं मी पण म्हणजे ते प्रवासात 2दा अपयश आलं मला, नंतर मुख्यमध्ये अपयश आलं, पण मी कंटिन्युटी ठेवली का नाही. मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला अडचणी संकट येणारच. अडचणी संकट कोणालाही चुकलेले नाही, परंतु सातत्य ठेवायचं. एखादं पोलीस स्टेशन नाही समजत दुसऱ्याकडून समजून घ्यायचं, पण माघार नाही ठेवायचं. कोणत्याही परिस्थितीत आपण जे टार्गेट ठेवलंय किंवा जे आपलं स्वप्न आहे त्यातून माघार नाही ठेवायचं. म्हणजे छान वाक्य त्या संदर्भात, मैदानातून अजिबात मी माघार नाही घेणार, डोळ्यांना आसमानचा कधी आधार नाही देणार, माझ्या ज्ञानाची ज्योती सगळं आसमान पेटवून, तर माझ्या स्वप्नाचा कधी सुद्धा बाजार नाही होणार, बाजार नाही. मग ह्या पद्धतीने हे करायचं. आणि इथं पालक इथं बसलेत, पालकांसंदर्भात म्हणजे थोडंसं काय माहिती आहे का की नेहमी बोलताना किंवा सर्वांची इंट्रोडक्शन करताना मला एवढं लक्षात येतं, पालक काय म्हणतात माहिती आहे का की मुलं दबाव टाकत नाही. मी चुकीची गोष्ट आहे, मुलाला दबाव टाकू नका तुम्ही. पण आता बजेट 30-31 तारखेला बजेट मांडलं गेलं आपल्याला. हे बजेटमध्ये काय असतं माहिती आहे का की आपण कोणाला किती खर्च दिला आहे, कोणाला कोणत्या विभागाला किती दिला आहे. त्यामुळं काय होतं ते क्षेत्र फ्लरिश होतं. उदाहरणार्थ सेवा सेक्टर, म्हणजे सेवा सेक्टरला जर का दिलं तर ते सेवा सेक्टर फ्लरिश होतं. पालकाची जबाबदारी काय माहिती आहे का की तुम्ही त्याला सांगू नका की हेच कर तेच कर, पण तुमची जबाबदारी हे की बाबा अधिकारीसारखं एक क्षेत्र असतं, डॉक्टरसारखं एक क्षेत्र असतं किंवा हे एकसारखं क्षेत्र असतं, ते माहिती सांगणं ही तुमची जबाबदारी. तुम्हाला नेपोलियन माहिती आहे का, नेपोलियन बोनापार्ट, द ग्रेट नेपोलियन बोनापार्ट सर्वात मोठा सेनानी होता. 115 लढाया केल्या त्यांनी, 115 लढाया केल्या, 112 लढाया जिंकल्या, 2 अनिर्णिते आणि फायनल वॉटरलूची लढाई झाली. माझ्या मते ब्रुसेल्सची इथे वेळ झाली. तर तो माहिती आहे का तो झाला काय माहिती आहे का, तर त्याच्या मी आत्मचरित्रात किंवा अभिनय धर्माधिकाऱ्यांच्या लेक्चरमध्ये ऐकलं होतं. त्याची आई, लहानपणी मुलगा कोणापाशी असतो आई, आणि त्याची परिस्थिती, त्याची आई त्याची परिस्थिती त्याला अशी सांगायची की जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण असतो, तर सर्वात ज्याच्याकडे सैन्य असतं, ज्याचं सर्वात मोठं साम्राज्य असतं तो सर्वात मोठा असतो. म्हणून नेपोलियन बोनापार्ट उभा राहतो आणि सर्वात मोठा सेनानी होतो. 115 लढाया केल्या, कधी न हरणारा आणि कधी पराभूत न होणारा. तो हरला पण परत स्वतःचा पराभव बघायला नव्हता, तिथं त्याचा शेवट झाला. पण पालकांची जबाबदारी काय आहे, तुम्ही त्यांच्या दबाव टाकू नका, पण त्यांना सांगा ना बाबा हे क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे, हे नुसतं हात झटकायचं नाही, दबाव टाकत नाही असं नाही. तुमची जबाबदारी हे करतोय ते करतोय, फक्त जन्म दिला, प्रत्येक सर्वांसारखं क्लास लावलं, पैसे भरलं म्हणजे जबाबदारी संपत नाही, कधीच जबाबदारी संपत नाही पालकाची. मी सांगतोय ते लक्षात घ्या. आणि ह्या इन द कोर्स ऑफ टाईममध्ये तुम्हाला म्हणजे असं खूप वेळा लक्षात येईल की आपली आर्थिक परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती माणसाला घडवत पण नाही आणि बिघडवत पण नाही. म्हणजे तर पालक वर्ग कमी. मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो, बऱ्यापैकी आपल्या शेतकऱ्याची पोरं आहेत. आपली आर्थिक परिस्थिती जरी कमी असली तरी आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट कधीच कमी नसतात. त्यामुळं कधीच असं म्हणायचं नाही आणि परिस्थितीवर कधीच भाव करायचा नाही. म्हणजे जी मोठी माणसं झाली ना त्या परिस्थितीवर मात करून झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे का नाही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेस अनटचॅबिलिटी अस्पृश्यता म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार नाही, खूप मला तर आवडत नाही ते आहेत ना. त्या काळात समाजाची परिस्थिती अशी होती की त्यांना वर्गाच्या बाहेर बसवायचे होते, वर्गाच्या बाहेर बसवायचे ना, विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसतो, तुम्ही आत बसलाय. आता मला सांगितलेलं कळणार कोणाला, तुम्हाला आत,
पण त्या वर्गात आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले होते, वर्गात बसणार आहे. पण ते म्हणले काय, माझी परिस्थिती अशी नाही, माझी परिस्थिती तशी नाही. ते काय म्हणले, आहे ती परिस्थिती बदलवून ठेवील तरच स्वतःचं नाव सांगेल. त्यामुळे परिस्थितीचा भाव करायला बसायचं नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. कधी स्वतःवर विश्वास कसा ठेवला जातो माहिती का, हे लय महत्वाचं आहे की मोठमोठी रिअलिस्टिक बोलायचं. का आपण आज जाताल का नाही, तुम्ही माझं भाषण ऐकलं, तुम्ही खूप मोठे एवढे होता. रात्री झोपताना एखादा विचार करायचा की सकाळी 7:30 क्लास आहे, तो क्लास व्यवस्थित करेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल. एखादी रात्री ठरवलेली गोष्ट ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पद्धतीने पार करतो ना, त्याच्या इतका विश्वास कुठलीच गोष्ट करत नाही. त्यामुळे आदल्या रात्री दिवशी प्लॅन करायचा, तो फॉलो करायचा प्रयत्न करायचा, 100% विश्वास येतो. आणि विश्वासाचं वैशिष्ट्य हे असतं, ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ना, त्याच्यासारखा जगाचं ताकदवर कोण नसतं. आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो त्याच्यासारखा अनताकदवान कोण ह्या जगात नसतं. त्यामुळे स्वतःच विश्वास ठेवा. आणि सक्सेसची व्याख्या तरी काय हो, सक्सेस म्हणजे काय असतं का, टॅलेंट प्लस हार्डवर्क. आता तुम्ही म्हणता मोठमोठ्या शहरात लोकांच्याकडे टॅलेंट असतं, पण टॅलेंटचं बरं 100% मार्क काढला, टॅलेंटला किती 60-70%, पण हार्डवर्क 20-30% येतच का नाही. तुमच्या टॅलेंट कमी असू दे ना, करा ना हार्डवर्क जास्त, हार्डवर्क करा, मोठं व्हा. टॅलेंटला बीट करता. तुम्हाला माहिती आहे ना, पृथ्वी शॉला ह्या IPL मध्ये घेतला नाही, खूप टॅलेंटेड होता, सचिन तेंडुलकर म्हणायचे त्याला, पण मागणं आणलेली यशस्वी जायस्वाल किंवा पृथ्वी शॉ ह्यांच्यासारखी माणसं पुढे गेली ना, बरोबर गेली का नाही. त्यामुळे टॅलेंटवर बीट करता येतं किमान. आणि एवढं तरी मोठं व्हा, किमान आपल्या आईवडिलांना स्वतः मोच्या मुलाबद्दल गर्व वाटला पाहिजे. आपल्या आईवडील म्हणले पाहिजे, मुलगा झाला आईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे वाक्य किमान तुमच्या आईवडिलांच्या तोंडून आलं पाहिजे. जास्त काय बोलणार नाही. आता समारोप करत असताना एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक गाव असतं, एका गावामध्ये एक मुलगा आणि त्याच्या आई राहत असते. 5-6 वर्षाचा मुलगा असतो. त्या गावची यात्रा असते. त्याच्यामुळं ते मुलगा आईला म्हणतो, आई मला उद्या लवकर उठव, मला यात्रेला जायचं. मग तो मुलगा झोपतो, सकाळी लवकर उठतो, आंघोळ वगैरे करतो. आईला म्हणतो, आई मला यात्रेला जाऊ दे. आई म्हणली, थांब रे 2 मिनिटं, काहीतरी खाऊन जा, दिवसभर फिरशील. नाही म्हणतो, आई माझे मित्र आलेत, पण पटकन जायचे. नाही म्हणजे थांब, काहीतरी खाऊनच जा. नाही तो माझे मित्र आलेत. आई जाऊन देत नाही. बरं म्हणतो, थांब. तो थांबतो, काहीतरी खायला बसतो. आई चहा टाकते चुलीवर. तो चहा गरम होतो, तेवढे त्याचे मित्र येतात. तो मित्र म्हणतात, चल रे पटकन. आई म्हणतो, मी जातो. नाही तो थांबच म्हणतो. मग आई इकडं आसपास काहीतरी हातात शोधत असते, काय गावत नसतं. मग आई काय करते, तो गरम चहाचं पातेला हाय असं घेऊन त्याला चहा देतो. चहा आणि बिस्किट खातो. गरम पातेला ज्यावेळेस आईच्या हातात ते गरम पातेल्यावर घेतात, त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यातनं पाणी येतं. ती पोराला दाखवत नाही पाणी. पोरगं बी काय म्हणत नाही, पोरगं गुपचूप चहा पितं, चहा बिस्किट खाटून जातं. मग आता पोरगं यात्रेला निघालंय, बरोबर का नाही. आता जनरली काय करते माणूस, 5-10 रुपये देतं, ती पण आई त्याच्या हातावर 5-10 रुपये देते आणि मग ती जा मजा कर. पोरगं दिवसभर यात्रेत जातं, सायंकाळची वेळ होती, पोरगं यात्रेतनं परत येतं आणि यात्रेतनं परत असल्यावर आईला हायसं वाटतं. आईने लांबनं त्याला हे पाहते, आई हात पसरते, पोरगं आईला पाहतं. ती निरागस प्रेम, आई वडिलाच प्रेम. पोरगं आईच्याकडे जोरात पळत येतं, आईला मिठी मारतं आणि आई बी त्याच्या चेहऱ्यावरून हाती करते. आई म्हणते, काय रे फिरलास काय? फिरला म्हणतो. काय बघितलं? पाळणे बघितले, बत्ताशे बघितले, सर्व बघितलं म्हणतं. बरं म्हणले. मग आई थांब ना 2 मिनिटं, डोळे बंद करा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय म्हणतं. आई म्हणते, काय रे काय आणले, दाखव की रे माझ्यासाठी. नाही म्हणजे तू डोळे मीठ आणि हात पुढं कर, मगच दाखवतो. त्या पोराने काय आणलं होतं, ते पोरं आई डोळे मिटते आणि हात पुढं करते. एक सांडशी, एक पक्कड त्याची आणली होती आणि त्यावेळेस आई ते रडते, अरे धन्य झाली तूच माझी, तुझ्यासारखं पोरगा माझ्या पोटी जन्माला आलं. दिवसभर यात्रेत फिरलं, घरघर फिरले, पाळणे बघितले, बत्ताशे बघितलं, हरवून गेला, बहरून गेला. पण तुला लक्षात होतं की माझ्या आई बापाच्या हाताला चटका बसलाय म्हणून मी काहीतरी करावं, आणि तू माझ्या आई बापाच्या हाताला चटका बसू नये म्हणून एक सांडशी घेऊन आला, ही घेऊन आला. त्यामुळे इथून उठताना लक्षात घ्या, तुम्ही काहीतरी करताना आपल्या आई बापाच्या हाताला चटका बसू नये याच्यासाठी प्रयत्न करा. आणि म्हणजे तुम्ही 10वी-12वी होताल, मोठमोठ्या शहरात जाताल, बारामतीसारखं शहर आहे, पुण्यासारखं शहर आहे, पण त्या शहराच्या गर्दीतलं होऊन जाऊ नका. आपले आई वडील इथं आहेत, आपलं गाव आपल्याकडून काहीतरी अपेक्षा करतंय, हे गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी प्रत्येकाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की मला इथं बोलण्याची संधी. हो, सागर लकडे. आणि म्हणजे खरं ॲक्च्युली मोठं म्हणजे 2 मिनटं घेऊ का अजून. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, माझा सत्कार आहे ना, खूप सत्कार झाले, म्हणजे 100 किलो सत्कार झाले.
माझं कर्तृत्व आहे ना, म्हणजे कर्तृत्वाचं कौतुक होणारच आहे, पण मला कर्तृत्व करत असताना ज्यांनी ज्यांनी म्हणजे सहकार्य दिलं त्यांचं बी नाव घेणं हे म्हणजे मला गरजेचं वाटतं. म्हणजे भैया असतील, भैयांना मी म्हणजे आज 2024ला आधी करत, 2020ला लॉकडाऊन होतं, आमची समर्थ पतसंस्थेत लायब्ररी मला आहे ना कायम सहकार्य केलं. मग चाय मागितली होती आणि त्यांचं कायम वाक्य, पाहुणे काय चाललंय, काय लागत असलं तर सांगा, कायम सहकार्य करतात. परत आपले उपसरपंच आहेत, त्यांची बी अगोदर माझ्यामध्ये मागच्या 26 जानेवारीलाच भेट झाली, त्यांचं लक्ष नाही ॲक्च्युली. त्यावेळेस त्यांनी मला म्हणले होते नक्की आम्हाला सत्कार करायचा संधी दे, अनिलांना असते. आबीचं तर एवढं कौतुक ना, आपल्या ॲन्युअल 31 मार्चचं असतं बरं का. मग मला जरा EW सर्टिफिकेट लागत असतं, जे आपल्या तहसीलदारामार्फत देतं. आबीनं मला म्हणला तुला काय करायचं जातो तिथं, मी करतो. मी इथनं गेलो, आबीने इथनं फोन केलं. एका दिवसात मला तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी सहकार्य करून हे केलं. आणि सागर पण खूप छान क्लासेस घेतोय. काय म्हणजे प्रत्येक बी असू द्या, प्रत्येक माझा वर्गमित्र आहे, वर्गमित्र 1 वर्ष ज्युनियर आहे. आणि मग असे मी ते बॅनर ज्यावेळेस पाहिलं ना, मला खूप छान वाटलं माहिती आहे का. म्हणजे इथं आमचा अधिकारी लिहिलं आहे, पण त्याचं विद्यार्थी मित्र लिहिलं आहे. म्हणजे ही सहसा पदवी नसते, एकदम छान पद्धतीनं हे करतोय. त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. शेवटी शुभेच्छा देताना तुला किंवा ह्या संकुला एवढ्या शुभेच्छा देतो. या घरट्यातून पिलू उडावं घेऊन अदम्य शक्ती, या घरट्यातून पिलू उडावं घेऊन अदम्य शक्ती, नजर असावी ध्येयावर पण उंबरट्यावर बघते. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. लव्ह यू ऑल, टेक केअर.